तर नमस्कार मंडळी. उन्हाळी हवामानातला ना सगळ्यात सोपा पदार्थ म्हणजे मला बटाट्याचे वेफर्स वाटतात. तुम्हाला कोणता पदार्थ वाटतो मला नक्की सांगा. तरी पण त्यातमध्ये सगळ्यात बोरिंग गोष्ट ती म्हणजे मला काय वाटते ना ते तुम्हाला मी पुढं सांगेनच. कारण आज ना निवांत असा वेळ होता ह्यांना आणि लवकर आले होते कामावरून, तर हे असे पिलूसोबत खेळत बसले होते. तर पिलू पण छान असा खेळत होता. दिवस मावळायचं टायमिंग होतं. इकडं सूर्य लाल लाल बुंद झाला होता. खूप छान असं वातावरण होतं. पिलूचं आणि त्याच्या पप्पाचं ना खूप असं छान मध्ये मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जे खेळणे दाखवलीत ना ते खेळणे जोडायचे चाललं होतं. त्याच्यानंतर मी थोडेसे द्राक्षे आणि खरबूज कट करून वरती नेलं होतं आणि निवांत असं छान असं आम्ही बसून खात होतो. ते सगळं काही छान चाललं होतं. वातावरण पण खूप मस्त होतं आणि असं काहीच आमचा संध्याकाळचा टायमिंग असतो. त्याच्यानंतर सकाळचं ना दुसऱ्या दिवशी आम्ही बटाटे वगैरे मी घेतले होते छान असे, कारण वेपर्स करायचे होते. परीक्षा 9 किंवा 10च्या आसपास आहे, त्याच्यामुळं मला पटापटा सगळं उरकून घ्यायचे, कारण नंतर ना होत नाही सगळं करणं आणि पाऊस कधीही यायला लागला आहे. त्याच्यामुळं पटकन सगळं ऊन आहे तोपर्यंत घ्यायचे करून. मग काय केलं, बटाटे सगळे सोलून घेतले, म्हणजे त्याचे सालं काढून घेतले मस्तपैकी आणि पाणी घेऊन 2 पाट्यामध्ये छान असं पाणी घेऊन त्यामध्ये तुरटीचा एक खडा टाकला आणि छान पद्धतीने मी असं किसलं. पिलू मला एक 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 देत होता बटाटा किसण्यासाठी. किसायला किंवा ते बटाट्यांचे छिलके वगैरे काढायला मला अजिबात टेन्शन येत नाही, किंवा ते शिजवून वगैरे घ्यायला अजिबात काय वाटत नाही मला. ती सगळी प्रोसेसने एकदम फास्ट आणि एकदम कमी वेळात होते. परंतु जे वेपर्स शिजलेले असतात का नाही, ते वेपर्स एक एक करून वाळत घालायचं म्हणलं ना तर ते मला खूप म्हणजे खूप बोरिंग वाटतं. आणि कसे पडतायत ना वेपर्स मी ते बघत होते. छान असे जाडजूड वाटत होते. मग जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण हलके फुलके नाही, तर जाड पण नाही असं. मग मी पटापटा करून घेतले, कारण एकटंच असल्यामुळं गावाकडं असलं ना तर एकजण हे करते एकजण ते करतं, म्हणजे ते काम पटकन होऊन जातं. पण इथं मी एकटीच करते, त्याच्यामुळं माझं पिल्लू आणि मी आम्ही दोघंच असतो. पिल्लू थोडीफार मला मदत करतं. त्याला वाटत असतं की मी द्यावं त्याला खिसायला किंवा साल काढायला, पण चुकून लागलं वगैरे तर मग काय करायचं, मग त्याला असं गुतवून ठेवायचा. नाहीतर तो स्वतःचा मग काहीतरी कारभार करत असतो. त्याच्यासाठी त्याला इथंच गोड बोलून गुतवून ठेवावं लागतं. तर तुम्ही काय काय बनवलं मला नक्की सांगा. आणि माझीसुद्धा उन्हाळी वाळवण बनवण्याची तयारी चालू आहे. खूप जोरात तयारी चालू आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा.